नमस्कार मित्रांनो, आपल्या सोशल अवेअरनेस या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजची आपण जी इन्फॉर्मेशन बघणार आहोत ती इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, की आपण सोशल मीडियाचे एखादे पोर्टल्स बघत असतो, जसं फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा. त्याच्यावर जेव्हा आपण व्हिडिओ चाळत असतो, इन्फॉर्मेशन बघत असतो, तेव्हा अचानक एक क्लिक येते, अचानक एखादी इन्फॉर्मेशन येते आणि ती प्रमोशन्स असतात एखाद्या वस्तूचे आणि आपण बघतो की अरे वा, खूप स्वस्त वस्तू मिळतात, तर आपण चेक करूया. म्हणून अशाच प्रकारे एका व्यक्तीने चेक केलं गेलं. त्याच्यामध्ये A2चा ऑर्गॅनिक मिल पुण्याची एक कंपनी होती, त्याच्यात ते देत होते आणि प्रमोशन्स करत होते. त्यामुळे सिम्पली प्रमोशन्स म्हणून त्याचं एक टॅगलाईन्स होती. त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीच्या 1-2 महिन्यासाठी तुम्हाला ₹450 1 लिटर, म्हणजे पूर्ण महिन्याभरासाठी ₹450 गाईचं A2 ऑर्गॅनिक दूध तुम्हाला मिळेल, घरपोच मिळेल. आणि नंतर तुम्हाला ही सर्व्हिस आवडली तर तुम्ही नंतर ते कंटिन्यू करू शकता. जे काही रेट असतील ते डिस्क्लोज करतील आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स होतील. ₹450, ₹550, ₹750. त्यांनी 450ची स्कीम निवडली आणि लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर इन्फॉर्मेशन होती की तुमची सर्व इन्फॉर्मेशन मारा, नाव, ॲड्रेस वगैरे, तुमचं वय, किती माणसं फॅमिलीमध्ये आहेत, तुम्ही गाईचं दूध पहिलं घेत होता का, म्हणजे जी जेन्युइन इन्फॉर्मेशन होती की एखादं प्रोडक्टच्या संदर्भामध्ये जेन्युइन इन्फॉर्मेशन होती, ती इन्फॉर्मेशन भरली होती की जेणेकरून तुम्हाला पूर्णतः खात्री झाली पाहिजे की ही खरोखरच जेन्युइन कंपनी आहे, त्याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन घेत आहेत. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन भरली गेली आणि तदनंतर त्यांना एक लिंक पाठवली गेली पेमेंटसाठी की तुम्ही हे पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला ते आम्ही सबस्क्रिप्शन तुमचं कन्फर्म करू आणि दूध चालू करू. तर पेमेंटची लिंक जनरली आपण पेटीएममधनं किंवा जीपेमधनं करू शकतो, परंतु ही त्यांच्या ॲप्लिकेशन्समधनं पेमेंटची लिंक होती. आणि सुरुवातीला पेमेंटची लिंक पाठवल्याच्या नंतर त्यांनी चेक केलं की ठीक आहे, ₹450 भरायचे, तर 450चा विंडो आली. त्याच्यानंतर कन्फर्म केलं आणि कन्फर्म केल्याच्यानंतर पेवर जेव्हा जातो आपण, तेव्हा पेवर कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन दिसत नव्हती. म्हणजे जेव्हा आपण एखादी अमाऊंट पे करतो तेव्हा OTP टाकायच्या अगोदर एक कन्फर्म विंडो येते आपल्याकडे की जिथे मेन्शन केलेलं असतं की तुम्ही अमुक रक्कम तुम्ही ट्रान्सफर करताय, या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करताय, त्याच्यासाठी तुमचं कन्फर्मेशन असतं. आणि तिथे OTPच्या माध्यमातून पेमेंट त्यांच्या अकाउंटमधनं ट्रान्सफर होणार होतं. तर OTP आला अकाउंटमध्ये त्यांच्या मेसेजवर जेव्हा हे पेमेंट कन्फर्म करा. सुरुवातीची जी विंडो होती ते 450 होती. नंतरची जी विंडो आली ती ब्लँक विंडो होती. तिथे OTP टाकायला सांगत होतं. पेमेंट किती होणार हे सांगितलं नव्हतं, परंतु पहिली विंडो होती त्याच्यावर पेमेंट होतं किती करणार, त्याच्यामुळे त्यांना खात्री झाली. आणि जो मेसेज आला होता तो त्यांनी चेक केला नाही मित्रांनो. मेसेज जेव्हा आपल्याकडे येतो, आपण एक व्हिडिओ मागेच बऱ्याच महिन्यापूर्वी बनवला, त्याच्यामध्ये मेसेज तुम्हाला आम्ही चेक करायला सांगितलं की कुठल्या प्रकारचा मेसेज आला. तर मेसेजचा OTP असतो, मेसेजचे खालचे कंटेंट येत नाहीत आणि आपण मेसेज बघत नाही, आपण आळशीपणा करतो आणि फक्त वरची OTPचे नंबर असतात ते टाकून मोकळा होतो. काही सॉफ्टवेअर्स असतात ते OTP ऑटोमॅटिक रीड करतात आणि कन्फर्म पण करतात तुमच्या एका क्लिकवर. त्यामुळे कुठल्या प्रकारचे असे मेसेज पेमेंटच्या रिलेटेड तरी आले तर ओपन करा. म्हणजे एकदम ब्लाइंड जो विश्वास असतो ते ठेवू नका, त्याच्यावर पूर्णतः ओपन करा. चेक करा की जी मी रक्कम ट्रान्सफर करणार त्याच्या संदर्भातच OTP आहे का, तेवढ्या रकमेचाच OTP आहे का, त्या बँकेला म्हणजे त्या पर्सनला मी ट्रान्सफर करतो तो पर्सन तोच आहे का, या 2-3 गोष्टी चेक करा. आणि ती जी OTP यांनी बघितली नाही, डायरेक्ट मेसेज वरती आला, ती घेतला नंबर आणि टाकला आणि 450च्या ऐवजी जवळपास ₹35,000 त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले. आणि त्यानंतर त्यांनी कॉल करायचा प्रयत्न केला तर कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही मित्रांनो. लगेचच त्या लिंक वगैरे सगळ्या ब्लँक झाल्या, बंद गेल्या. तर याच्यामध्ये कसं असतं, एखादी ही फ्रॉड कंपनी असते, ती अशीच प्रमोच्या नावाखाली जेन्युइन लिंक वगैरे बनवतात, ॲक्सेस करतात पोर्टलवर, सर्व्हर जेन्युइन करतात, डेटा कॅच करतात. काही लोकांच्या सुरुवातीला ₹450 घेऊन वाढवतात डेटा असा, आणि त्याच्यानंतर मग एकदा त्यांच्या कंट्रोलमध्ये आले की बाबा आता अमुक एवढे पैसे ह्या लिंकवरनं मिळाले तर आपण इथून एक्झिट होऊ शकतो. आणि मग एक्झिट होऊ शकतो हे समजल्याच्या नंतर मग तो फ्रॉड चालू होतो की हे कंप्लेंट्स आता दिवसभरामध्ये आपण कंप्लेंट येतील, त्याच्यामध्ये आपण हा वाइंड अप करू शकतो. मग जेन्युइन 450च्या नंतर ही 30,000, 40,000 जसजसे रक्कम असतील अकाउंटमध्ये तशी रक्कम ते लोक खाली करतात, OTP तुमचा घेतात, खाली करतात. आणि नंतर मग तुम्ही परत त्यांना कॉल केला तर कॉल सेंटरही चालू असते. अरे मग नंतर सांगतात की अरे तुमच्या अकाउंटमध्ये एवढे गेले का, ठीक आहे आम्ही परत तुम्हाला लिंक पाठवतो, टिक करा आणि परत तेवढी रक्कम तुमच्या अकाउंटमधनं ट्रान्सफर करून घेतली जाते. त्यामुळे फ्रीमध्ये काही नसतं मित्रांनो, लक्षात घ्या. प्रोमो म्हणजे ॲक्च्युअल फिजिकल कुठे एक्झिबिशन असेल, दुकानाच्या इथे असेल तर तिथे जा, कन्फर्म करा. कारण माणसं देणारी असतील ती तुम्ही त्यांना ओळखू शकता, त्या दुकानदाराला पकडू शकता.
असं काही व्हर्च्युअल येत असतं, त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. ट्रान्झॅक्शन करा. 450-400 रुपये तर ठीक आहे, परंतु 400-450 रुपये ही तुमची सायबर क्राईममध्ये येण्याची एंट्री फी असते आणि नंतर मग त्यांना जो मिळणार असतो तो बोनस असतो, त्याला भुलून जाऊ नका. अलर्ट राहा. प्रत्येक फायनान्शियलचे व्यवहार करताना काळजी घ्या. OTP आला, पूर्णतः मेसेज ओपन करा. समोरचा फोन चालू असतो, OTP तुमच्याकडे मागत असतो, तरीही एक वेळ घ्या, मेसेज ओपन करा. मेसेज ओपन करून बघितलात की तुमचे डोळे खटकन उघडतील की अरे मी तर एवढे पैसे ट्रान्सफर करतोय आणि मेसेज एवढ्या रकमेचा काय येतो. तर इमिजिएट फोन डिस्कनेक्ट करा, कम्युनिकेशन बंद करून टाका आणि रितसर सायबर कंप्लेंट करा. मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.